मार्च एप्रिल म्हणजे आंब्याचा सीझन। मुंबई आणि एकूणच राज्यभरात कोकणातल्या हापूसची क्रेज आहे। देवगड हापूस तर सर्वांचा फेवरेट। मात्र यंदा लहरी हवामान आणि वातावरणातल्या बदलांमुळे केवळ 20%च हापूस आंब्याचं उत्पादन निघणार असल्याचं बागायतदारांचं म्हणणं आहे। त्यामुळे उत्पादन घटलं तर हापूसशी संबंधित सर्व व्यवसाय देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे। पाहूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। हापूस आंब्याच्या कापलेल्या फोडी पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल। पण यंदाच्या मोसमातलं हापूस आंब्याचं वास्तव समजल्यानंतर तुमचा हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही। तसंही आंबा व्यापाऱ्यांच्या तोंडचं पाणी आधीच पळालंय, कारण वातावरणाच्या लहरीपणाचा फटका कोकणाच्या राजाला बसलाय। कोकणातील आंबा उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी हापूसचं 20% उत्पादन निघणंही कठीण आहे। यावर्षी थंडी चांगली पडली, मोहोरही चांगला आला, मात्र वातावरण बदललं आणि मोहोर करपायला सुरुवात झाली। खरं तर थंडीचा जोर जास्त राहिल्यामुळे यावेळी जे काय फ्लॉवरिंग झालेलं जो मोहोर आलेला तो मोहोर थंडी अति जास्त प्रमाणात असल्यामुळे, धुकं जास्त असल्यामुळे, दवाचं प्रमाण जास्त असल्यामुळे सगळा मोहोर करपून गेला आणि त्यामुळे एक 95% तरी उत्पादन कमी झालं आहे। शेतकऱ्यांकडे 5-1% जो उत्पादन आहे आंब्याचं तेही अतिउष्णता झाल्यामुळे आता तेही कुठेतरी त्याला जास्त हीट लागल्यामुळे तेही गळून पडायला लागले। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात हापूस आणि पूरक व्यवसायातून 2500 कोटींची उलाढाल होते। रत्नागिरी जिल्ह्यात 1,20,000 हेक्टरहून अधिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 34 ते 35 हजार हेक्टरवर, तर रायगड जिल्ह्यात 11 ते 12 हजार हेक्टरवर आंबा लागवड होते। उत्पादनच घटल्यामुळे हापूसशी संबंधित सर्व व्यवसायही धोक्यात आले। आंबा कमी झाल्यामुळे 20% आंबा यंदा आहे। 20% आंबा झाल्यामुळे पुढे ट्रान्सपोर्टला पण आंबा कमी आला। ह्या टायमिंगला आम्ही जवळजवळ आज 24 मार्च आहे, ह्या टायमिंगला आम्ही जवळजवळ 500 ते 600 पेटी मार्केटला पाठवत होतो। ती आता आमची कॅपॅसिटी 100 पेटींवर आलेली आहे। त्यामुळे जवळजवळ ट्रान्सपोर्टवरला पण हा फटका बसलेला आहे। त्याच्याबरोबर गिरणी आहेत लाकूड जे खोका तयार करतात त्यांनासुद्धा हा फटका नक्की पडलेला आहे, कारण आंबा जवळजवळ 20% आल्यामुळे खोक्याची ऑर्डर पण कमी आलेली आहे। आंब्याचा प्रश्न खासदार सुनील तटकरे यांनी थेट लोकसभेत नेला। शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी केली। कोकणातला हापूसचा आंबा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। अशा वेळेला 90% पीक घ्यायला गेलेलं आहे। केंद्र सरकारला माझी विनंती आहे, कोकणावरती आलेला प्रसंग त्याच्यामुळे निर्यातून मिळणारं आपल्याला परकीय चलन याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती फटका त्या ठिकाणी बसणार आहे। अशा वेळेला कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेला राज्य सरकार मदत करेल की केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणावरची मदत ही काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीकोनातून एक सकारात्मक भूमिका घेतली तर देशाच्या उत्पन्नामध्ये भरीव पद्धतीची मदत करणाऱ्या कोकणवासियांना दिलासा त्या ठिकाणी मिळू शकतो आहे। तर सिंधुदुर्गात 23 मार्चला आंबा आणि काजू उत्पादकांना रस्त्यावर उतरावं लागलं। याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला। 12 मार्चच्या मोर्चाच्या वेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री राणे स्वतः मोर्चेकऱ्यासमोर येऊन सांगून गेले 2 दिवसामध्ये सरकार मदत जाहीर करेल। पण 10 दिवसानंतर सुद्धा सरकारनं मदत जाहीर केली नाही, म्हणून 23 तारखेला मुंबई गोवा महामार्गावर कोकणातले शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। शेतकरी रस्त्यावर उतरले याला जबाबदार सरकार आहे। सरकारची बेपर्वाई वृत्ती आहे। शेतकऱ्यांच्या या अस्मानी संकटावर आता तोडगा निघणं गरजेचं आहे। ह्या वर्षी सारखं क्लायमेट गेल्या 25 वर्षात नाहीये आणि ह्या वर्षी सारख्या क्लायमेटमुळे फार समस्या निर्माण झालेली अशी परिस्थिती कधी नव्हतं। म्हणजे एक वर्ष खूप हापूस येतो, एक वर्ष कमी येतो, अल्टरनेट बेरर येतो, पण ह्या वर्षी फारच नुकसान झाले। तर ह्या वर्षीचं एक टिपिकल वर्ष आहे ज्यावेळेला हापूसला खूप दगा बसलेला आहे। कोकणच्या हापूस आंब्याला जगभरात तोड नाही, मात्र या आंबट गोड चवीच्या हापूसनं यावर्षी शेतकऱ्यांना घाम फोडलाय। व्यापारीही चिंतेत आहेत,
त्यामुळे शेतकरी परिस्थितीशी दोन हात करतोय. त्याला सरकारनंही साथ देण्याची गरज आहे. रायगडहून गणेश म्हाप्रळकर, सिंधुदुर्गहून सदाशिव लाड, चिपळूणहून स्वप्नील घागसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.